नमस्कार मित्रांनो, सुप्रभात सगळ्यांना. आज आम्ही सगळे निघालो आहे श्रीमंत राजगडावर. लय दिवसाचा आपला आमचा विचार चाललो आहे रायगडवर जायचं, पण आज आम्हाला योग आला ना आज आम्ही निघालो आहे सगळे राजगड. तर तुम्ही सगळ्यांचे चेहरे बघू शकता, सगळे एकदम खुश आहे. आता आम्ही सगळे रस्त्याने चालू आहे, धो पाऊस चालू आहे तरी आमचा काही संघर्ष थांबत नाही. आम्ही तरी चाललेलो आहे, सगळे पोरं व्हिडिओ वगैरे मस्त पैकी काढू राहील. तर चला तुम्हाला राजगडाबद्दल थोडी माहिती देतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी राजगड 1647 मध्ये जिंकला होता व त्याच्या 26 वर्ष राज्यही केला होता. आणि राजगड हा आपल्या मराठा साम्राज्याची मुख्य राजधानी आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये जी गाडी बघताय भाऊ, ती इतकी डेंजर गाडी होती, तिने इतके हाल केले आमचे. दोनदा पंक्चर झाली तर तिला पंक्चरलाही दुकान नाही, काय नाही, खूप जास्तच हाल करून टाकले भाऊ या गाडीने आमचे. तर राजगडावर ट्रेकिंग करताना व्हिडिओ काढायचं आमच्या लक्षातच नाही राहिले. तर हे बघा कसं आहे राजगड, एकदम निसर्ग म्हणजे एक नंबर, सांगू शकत नाही एवढं भारी वातावरण होतं. इतका छान पाऊस चालला होता, शब्दांमध्ये वर्णनच होऊ नाही शकत. गाडाचं इतकं क्वालिटी होतं, इतके दमलो आम्ही चढू. इतकं अर्धे पोरं पुढं चाललेत, अर्धे मागच राहिलेत, अर्धे दमलेत, अर्धे बसलेत. पण वातावरण असलं भारी होतं, क्वालिटी सांगू शकत नाही. धुकं वगैरे असलं भारी वाटत होतं, म्हणजे शब्दात नाहीच बोलू शकत. तुम्ही खरंच एकदा त्या राजगडावर तरी जायला पाहिजे, म्हणजे जायलाच पाहिजे. हे तुम्हाला सांगायची गरज पडली नाही पाहिजे. तुम्ही वातावरण बघूनच मनाने ठरवून घ्या तुम्ही जायचं की नाही. असलं भारी रम्य वातावरण होतं राजगडावर, सांगू शकत नाही. इतके लोक वगैरे, सगळ्या लोकांचा आनंद, चेहऱ्यावरचा आनंद सांगून जाईल तुम्हाला तिथे चढताना. म्हणजे राजगड आहे काय उतरताना लोकांचे तुम्ही त्यांना विचारा की राजगड कसा होता, ते तुम्हाला खरंच जे आहे ते सांगून टाक. पोरं पण असले खुश दिसत होते, म्हणजे काय बघा पोरांच्या तोंडावर तुम्हाला आनंद मी तुम्हाला पुढच्या ह्याच्यात दाखवतो. तुम्ही बघू शकता बघा पोरं कसे दमलेत वगैरे. जे खाली येतात आम्ही त्यांच्यासोबत गप्पा मारतोय, काही जण फोटो काढताय, काही जण बसलेत. तर एक नंबर. म्हणजे पावसाळ्याचा गड असा भारी सजलाय, गडाचं शिखर आहे जे डायरेक्ट ढगाला टेकतंय डायरेक्ट. गडाचा निसर्ग पाहून आणि गडाला पाहून मला ही गोष्ट तर कळली की राजगडाला गडांचा राजा का म्हणतात. तर तुम्ही नक्कीच राजगडाला एकदा तरी यायला पाहिजे. फक्त पुण्यापासून 50 किलोमीटर आहे आणि वेल्हे गावापासून एकदम 16 किलोमीटरच्या अंतरावर हे गड आहे. आणि ह्यो आपण जे बघतोय तो आहे, तर हा चोर दरवाजा आहे, हा गुप्त मार्ग आहे. ह्या गरजेच्या वेळेस वापरला जात असायचा. राजगडाचे जरा एडिट्स बघून घ्या आमचे कसे झाले. Me at the